राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 पर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान। जिथे शक्य तिथेच युती तर इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरणार असल्याचाही विश्वास। आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम। मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृती दिन। राज्यभरातील शिवसैनिक स्मृतीस्थळावर अभिवादन करणार। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही अभिवादन करण्याची शक्यता। मीरा रोड मध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं आज उद्घाटन। कला दालनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर। बाळासाहेबांचा करारी आवाज पुन्हा कानावर पडणार। मुंबईचा डबेवाला असोसिएशननं उद्धव ठाकरेंची साथ सोडली। गेल्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं रामराम। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देणार। झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार। चौकशी समिती दस्त नोंदणीतील अनियमिततेबाबत अहवाल आज सादर करणार। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी नॉट रिचेबल। नोटीस पाठवूनही पोलीस चौकशीला गैरहजर। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। नेरूळमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण करणं भोवलं। दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात। तर i20 कार खरेदी करणाऱ्या आमिर राशिद अलीला NIA कडून अटक। डॉक्टर उमरसह मिळून स्फोटाचा कट रचल्याचा आरोप।